नमस्कार श्रोते हो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं वेगळ्या वाटा या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या डिजिटल जगात एका क्लिकनी फोटो काढणं जितकं सोपं झालंय ना, तितकंच या क्षेत्रात म्हणजेच फोटोग्राफी या क्षेत्रात दररोज नवनवीन बदल होत आहेत. आणि आजही फोटोग्राफर ही महत्वाची भूमिका बजावत आहेत. आता हाय रेझोल्युशन कॅमेरा, AI आधारित एडिटिंग आणि अजून बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. तर या क्षेत्राविषयी झालेल्या बदलांविषयी आपण जाणून घेणार आहोत. म्हणूनच आजचा आपला विषयच आहे रिसेंट ॲडव्हान्समेंट इन फोटोग्राफी. आणि या विषयाबद्दल चर्चा करायला आपण आमंत्रित केलेलं आहे सुप्रसिद्ध फोटोग्राफर संदीप वांद्रे यांना. सर, तुमचं नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, फोटोग्राफी या छंदाला तुम्ही तुमचं करिअर म्हणून निवडलं, तर ही प्रेरणा तुम्हाला कुठनं मिळाली आणि एकंदरीत तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. फोटोग्राफीमध्ये मला जवळपास 20 वर्ष होत आहेत. अच्छा. आणि या कलेकडे म्हणजे कसा वळलो तर लहान असताना बाबांनी मला एक कॅमेरा गिफ्ट दिला होता. अच्छा. तो कॅमेरा आवड म्हणून मी यूज करायचो, वापरायचो. ती आवड, तो छंद जोपासता असं वाटलं की आपण याच्यात चांगलं करिअर करू शकतो. अच्छा. हळूहळू मग त्या आवडीलाच मी ॲज अ करिअर निवडलं. 20 वर्षापासून आपण चालवत आहोत. अच्छा. त्यामार्फत आपण फोटोग्राफीची सर्व्हिस पण लोकांना प्रोव्हाइड करतो, सोबतच शिकवतो सुद्धा. एज्युकेशनल पण सुद्धा आपण त्याद्वारे देत आहोत. सर, आजकालच्या या सोशल मीडियाच्या जगात वेगवेगळे लोक वेगवेगळे ॲप्स वापरून, फिल्टर्स वापरून फोटोग्राफर बनू लागलेत. तर या क्षणिक लोकप्रियतेमुळे खरी दर्जेदार फोटोग्राफी कुठेतरी मागे पडते असं तुम्हाला वाटतं का? तसं तर वाटत नाही. आता जसं आताचे हे युग आहे AIचं, नवीन तंत्रज्ञान होत आहे. बरोबर. आणि फोटोग्राफी हे कलाक्षेत्र आहे. तर हे AI वगैरे हे आहेत, हे टूल आहेत है ना. याचा उपयोग त्याची दर्जेदारिता किंवा त्याची क्वालिटी इन्क्रीज करायसाठी होत आहे. त्याची ह्या AI टेक्नॉलॉजीची याला मदतच होत आहे असं आपण म्हणू. अच्छा. फोटोग्राफर फोटो काढत आहे चांगली, बरोबर, ठीक आहे. पण ती जर तो प्रेझेंट करत आहे कुठे, त्याच्यात काही उणिवा आहेत, त्या भरून काढायचं काम AI करत आहे. म्हणजे त्याची क्वालिटी आणखी इन्क्रीज करत आहे AI. म्हणजे योग्य वापर आहे असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल. सर, आजकालचे जे मुलं आहेत, नवे मुलं आहेत, त्यांना फोटोग्राफी या क्षेत्रात करिअर करायला बऱ्याच लोकांना वाटतं की आपण हे करावं. तर त्यांनी सुरुवात कुठून करावी सर? आताच्या काळामध्ये फोटोग्राफीला पुष्कळ स्कोप आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फोटोग्राफीचा वापर होत आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये फोटोज, व्हिडिओजची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. तर आजची जी युवा पिढी आहे ती या फील्डकडे येऊ शकते. आणि जर सुरुवात झाली तर एकदम बेसिकपासनं जर ॲज अ करिअर म्हणून निवडत आहेत तर इन्स्टिट्यूशनल नॉलेज त्यांना घेणं आवश्यक आहे. बरोबर. तुम्ही चांगल्या संस्था थ्रू फोटोग्राफी शिकू शकता. आता मोबाईलनी पण चांगली फोटोग्राफी होते. बरोबर. फोटोग्राफीसाठी जे गॅजेट्स यूज होत आहेत, जसं कॅमेरा होत आहे, मोबाईल होत आहे, तर हे टूल आहेत. खरी कला जी आहे ती क्रिएटिव्हिटी त्या व्यक्तीच्या हातात आहे. त्याची थिंकिंग काय आहे, तो क्षण कशा टिपतो, त्याची नजर काय आहे, पाहण्याचा अँगल कोणता आहे समोरच्या दृश्याकडे, आणि तो कसं त्याला कॅप्चर करतो, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी गॅजेट्स आहेत हे टूल्स आहेत, मोबाईल म्हणा किंवा कॅमेरे म्हणा, तर ती क्रिएटिव्हिटी त्याच्यात असली पाहिजे, ती नजर असली पाहिजे समोरच्या व्यक्तीकडे है ना. तर ती काम करता करता पण येऊ शकते. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला ॲज अ प्रोफेशनलच खूप व्हायचं आहे त्याच्यामध्ये आणि लवकर कॅप्चर करायच्या ह्या गोष्टी शिकायचं आहे, तर इन्स्टिट्यूट मार्फत त्याचा अभ्यास करून किंवा सरावानी पण रेग्युलर ते प्रॅक्टिस करून आपण होऊ शकतो. सर, जसं आपण म्हणतोय की फोनमधनं बरेच लोक फोटो काढतात आणि आजकालच्या बऱ्याच कंपनीज अशा म्हणतात आहे की आमच्या फोनमध्ये ॲडव्हान्स कॅमेरे आहेत जे खूप छान क्वालिटीचे फोटोज काढू शकतात. तर तुम्हाला असं वाटतं का की याचा व्यावसायिक फोटोग्राफरवर काही वैयक्तिक परिणाम होतो आहे? तसं पाहिलं तर होत आहे, नाही पण आहे. जर टोटल आपण व्यावसायिक दृष्ट्या जर विचार करू तर बिलकुल नाही होत. अच्छा. टेक्निकली जर विचार केला तर जी इमेज क्वालिटी असते जी कॅमेऱ्याची, ती खूप चांगली असते ॲज कम्पेअर टू मोबाईल. ठीक आहे. त्याच्या जर डीपली गेलं तर कॅमेऱ्यामध्ये सेन्सर असतो, मोबाईल फोनमध्ये जो इमेज तयार करतो तो मोबाईलचा खूप छोटा असतो, त्या मानाने कॅमेऱ्याचा मोठा असतो. मोठा सेन्सर
चांगली इमेज क्वालिटी त्याच्यावर डिपेंड असते है ना. जर आपण फक्त ते फोटोज वगैरे सोशल मीडियावर शेअर करत आहोत तेवढ्या पुरतच आहे तर तुम्हाला क्वालिटीमध्ये डिफरन्स नाही जाणवेल. पण जर तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या करता म्हणजे प्रिंट काढता किंवा मोठ्या लेवलवर काही यूज करत आहात, जास्त तुम्हाला डिटेल्स हवे आहेत तर ते कॅमेऱ्यानीच चांगले आहेत की DSLRनीच चांगले निघणार आहेत. बरोबर. तर व्यावसायिकदृष्ट्या काही त्याच्यावर काही फरक पडत नाही. अच्छा सर, फोटोग्राफीमध्ये कुठले कुठले प्रकार आहेत? फोटोग्राफीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. स्टार्टिंगला तर आधी लँडस्केप आणि पोर्ट्रेट हे दोनच प्रकार होते. लँडस्केपमध्ये निसर्गाची चित्र वगैरे, पोर्ट्रेट पर्सनल काही फोटोग्राफीज त्या. पण आत्ताच्या काळामध्ये फोटोग्राफीमध्ये वेगवेगळे प्रकार आले आहेत. तसं व्यावसायिकदृष्ट्या जर विचार केला तर वेडिंग फोटोग्राफी ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. बरोबर. त्याच्यातही आणखी छोटे वेगवेगळे प्रकार आहेत. सिनेमॅटोग्राफी म्हणा, कॅन्डिड फोटोग्राफी म्हणा, ट्रॅडिशनल जी फोटोग्राफी आहे त्यामध्ये व्यवसायाच्या खूप संधी पण उपलब्ध आहेत. सोबतच आता हा व्यावसायिक दृष्टिकोन झाला. त्याचबरोबर आपण छंद म्हणून पण फोटोग्राफीकडे पुष्कळ लोक पाहत आहेत. बरोबर. आवड म्हणून करत आहेत. तर त्याच्यामध्ये स्ट्रीट फोटोग्राफी आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे. छंदासोबत वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पण तुम्हाला कमर्शियल फील्ड म्हणून पण तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. बरोबर. ठीक आहे. प्रोडक्ट फोटोग्राफी आहे. आता जिथे तिथे मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणात यूज होत आहे. तर मार्केटिंगसाठी तुम्हाला जे प्रोडक्ट्स आहेत किंवा तुमचे ज्या गोष्टी तुम्ही लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा आहे तर त्यासाठी पण फोटोग्राफीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. आता मोबाईल सांगितलं तर मार्केटिंग फील्डमध्ये मोबाईल फोटोग्राफीचा मोठ्या प्रमाणात यूज होत आहे. बरोबर, अगदी बरोबर. पण मग सर तुम्ही जसं म्हणाला की वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोग्राफीज असतात, तर मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लेन्सची आवश्यकता असते का? हो, बिलकुल असते. आता आपल्याला कशा प्रकारची फोटो काढायची आहे त्यानुसार वेगवेगळे लेन्स आपल्याला त्या प्रकारची चांगली क्वालिटी, चांगली फोटो काढून देऊ शकते. जर आपल्याला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हटलं की झूम लेन्स पाहिजे राहते, जे प्राणी किंवा जी इमेज आहे ज्यांची आपल्याला फोटो काढायची आहे ती आपल्यापासून खूप दूर आहे. बरोबर. तर त्याला मोठी झूम लेन्स लागते. प्रोडक्ट फोटोग्राफीमध्ये खूप शार्प अशी फोटो हवी असते तर त्याच्यासाठी प्राईम लेन्स असतात, त्याचा यूज होतो. वेडिंग फोटोग्राफीमध्ये वाईड आणि क्लोज दोन्ही प्रकारचे फोटोज क्लिक करावे लागतात, त्याच्यासाठी वेगळी लेन्स असते. तर जर आपल्याला चांगला रिझल्ट हवा असला तर त्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या लेन्सेस आहेत, त्या यूज केल्या की आपण चांगली फोटो काढू शकतो. अच्छा, नक्कीच. पण जर एखादा कुठला नवखा व्यक्ती असेल, एकदमच फ्रेशर असेल, तर त्यांनी कुठल्या कॅमेरापासून किंवा कुठल्या लेन्सपासून सुरुवात करावी असं तुम्ही सांगाल? कॅमेऱ्याचे तर वेगवेगळे कंपनीज आहेत आपल्याकडे. कंपनी तेवढं मॅटर नाही करत. बेसिक लेवलचे कॅमेरे कोणत्याही कंपनीचा, ब्रँडेड कंपनीचा घेतला तर तो सुरू करू शकतो. अच्छा. किंवा आता जसं मोबाईल पण आपण याच्या आधी म्हटलंय चांगले फोटो काढतो तर मोबाईलनी पण तो शिकू शकतो. अशा फंक्शन्स आहेत मोबाईलमध्ये पण जे DSLR मध्ये राहतात, तर बेसिक त्याचं क्लिअर होऊ शकते मोबाईल फोटोग्राफीमुळे पण. सर, एक चांगला फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर किंवा सिनेमॅटोग्राफर बनू शकतो का? बिलकुल बनू शकतो, का नाही. जर एक फोटोग्राफर आहे त्याला बेसिक नॉलेज आहे फोटोग्राफीचं, बरोबर, आणि व्हिडिओग्राफर किंवा सिनेमॅटोग्राफर जे आहेत ते या फील्डशी रिलेटेडच आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये आणखी काही नवीन आहेत, म्हणजे जसं व्हिडिओग्राफी म्हटलं किंवा सिनेमॅटोग्राफी, याच्यात ज्या कॅमेरेज वगैरे, लेन्सेस वगैरे यूज होतात त्याची माहिती घेऊन तो ते काम करू शकतो चांगल्या प्रकारे. त्याला आणखी सोपी जाईल इतरांपेक्षा. पण तुम्ही जसं आपलं करिअर म्हणून फोटोग्राफी निवडली आहे, तर जे आजचे तरुण आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? तुम्ही ॲज अ करिअर म्हणून निवडायचं की ॲज अ छंद म्हणून राहू द्यायला हवं? दोन्ही आहे. जर ॲज अ करिअर म्हणून पण निवडू शकतात आणि या फील्डमध्ये चांगल्या मोठ्या प्रकारे आहे संधी. जॉब्स वगैरे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या फील्डमध्ये आता फोटोग्राफी होत आहे यूज. सांगितलं जर कॅमेराज म्हटलं तर सिक्युरिटी पर्पजसाठी यूज होत आहे कॅमेरा, बरोबर. CCTV कॅमेरेज वगैरे आहेत. व्हिडिओग्राफीसाठी होत आहेत. फोटोज आता वेगवेगळ्या प्रत्येक फील्डमध्ये फोटोज लागत आहेत आपल्याला, तिथे होत आहे. आणि वेडिंग एक इंडस्ट्री आहे जी खूप मोठी आहे, त्याच्यामध्ये पण जॉबच्या मोठ्या प्रमाणात अपॉर्च्युनिटीज आहेत. तर आजचा युवा जो आहे तो या फील्डकडे ॲज अ करिअर म्हणून बघू शकतो आणि येऊ शकतो. सर, AI एडिटिंगमुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, तर खरंच हे सोपं झालं आहे की ओरिजिनल आर्ट म्हणजे खरी कला कुठेतरी लपते आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
फोटोग्राफीचा जर विचार केला तर आधीच्या काळामध्ये जे कॅमेरेज वगैरे यूज व्हायचे ते तेवढे ॲडव्हान्स नव्हते. रोल किंवा केमिकल फिल्म्स वगैरे राहायच्या, फोटो फिल्म्स, त्याच्या यूज करून फोटोग्राफी व्हायची. थोडं कॉम्प्लिकेटेड होतं ते फोटो काढणंही आणि त्याला डेव्हलप करणंसुद्धा. पण आत्ता नवीन तंत्रज्ञान विकसित होऊन वेगवेगळ्या गोष्टींची भर या फील्डमध्ये पडली आहे. जसं कॅमेरे चांगले ॲडव्हान्स आले आहेत. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा AI आहे. जसं आपण काही फोटोज काढत आहोत त्या वातावरणात काही कमी जास्त आहेत गोष्टी, जसं लाईट प्रॉपर नाही आहे, ते सुद्धा आजचे कॅमेरे जे आहेत त्या AIनी, कॅमेऱ्यामधल्या AIनी ते ॲडजस्ट स्वतः करून टाकतं आणि एक चांगली फोटो आपल्याला कॅमेरे काढून देतात. बरोबर. कॅमेऱ्यातच AI आहे. पोस्ट प्रोसेसिंग नंतर काढल्यावर आपण चांगल्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून त्याला इन्हान्स करू शकतो AIनी. ठीक आहे. पण कॅमेऱ्यामध्ये सुद्धा AI आले आहेत. टेक्नॉलॉजी खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे. तर आपल्याला जसं वाटते, जसं आपलं विजन आहे की आपल्याला असा रिझल्ट हवा आहे, तसं इन्व्हायरमेंट नसेल सुद्धा तरी आपल्या थिंकिंगने, आपल्या विचार क्षमतेने आपण तसा रिझल्ट आजच्या या कॅमेऱ्यामधनं घेऊ शकतो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की AIचा जर योग्य वापर केला तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. बिलकुल बिलकुल या क्षेत्रात. बिलकुल. आणि जसा आपला आजचा विषयच आहे की रिसेंट ॲडव्हान्समेंट इन फोटोग्राफी, तर तुम्ही काय सांगाल, नव्या काय आता काही गोष्टी आल्या आहेत फोटोग्राफीमध्ये? हो, एकतर जे टूल्स आहेत सांगितलं की कॅमेरा खूप ॲडव्हान्स आले आहेत, AI फीचर्स त्यामध्ये आहेत. आता आपली क्वालिटी जी आहे फोटोची आणखी चांगली करता येईल यासाठी लाईट्स वगैरे आहेत, ते चांगले ॲडव्हान्स नवीन आले आहेत. सॉफ्टवेअर आहेत वेगवेगळे ज्याने आपण पोस्ट प्रोसेसिंग करून आपला जो रिझल्ट आहे किंवा फोटोज व्हिडिओजची गुणवत्ता खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये झाल्या आहेत. सर, भविष्यात फोटोग्राफी या क्षेत्रात काही नवीन संधी येतील का? तुम्हाला काय वाटतं याविषयी? हो, येतील ना. वेगवेगळ्या संधी आहेत या फोटोग्राफीमध्ये. आत्ता लोकांना वेगवेगळ्या गोष्टीसाठी फोटोग्राफीची मदत हवी असते किंवा त्यांच्या आवडीनिवडी आहेत, त्यामध्ये त्यांचे जे अमूल्य क्षण आहेत ते सेव्ह करून ठेवायला त्यांना आवडतं. जसं प्री वेडिंग आहे, वेडिंग फील्ड आहे, बेबी शॉवर आहे, बेबी फोटोज आहेत, त्यानंतर मार्केटिंगसाठी लागणारे प्रोडक्ट फोटोग्राफी आहे, स्ट्रीट फोटोग्राफी आहे, पुन्हा आवडीसाठी आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आहे. अशा वेगवेगळ्या फील्ड आहेत की ज्यामध्ये फोटोग्राफीचा यूज होतो. त्याच्यात चांगल्या संधी पण आहेत आजच्या युवकांना की चांगला रोजगार त्यांना मिळू शकते. आता लोकांकडे भरपूर पैसा आला आहे, आपला देश प्रगत होत आहे, लोकांकडे पैसे आहेत, मुबलक प्रमाणात आहेत. तर आपल्या आवडीनिवडीच्या गोष्टींवर आत्ताची जी पिढी आहे ते खर्च करायला तयार आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यातील चांगले क्षण है ना हे जपून ठेवायला आवडत आहेत. तर फोटोग्राफीचा हा छोट्या छोट्या गोष्टीसाठी यूज करत आहेत. म्हणून फोटोग्राफी ही फील्ड समोर आणखी वाढतच जाईल आणि नवीन जे तंत्रज्ञान विकसित होत आहे, AI म्हणा, चांगले नवीन कॅमेरे म्हणा, त्याला मदतच करत आहेत. त्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढवत आहेत त्याच्या उपयोगाने. तर भविष्यात चांगला स्कोप आहे या फील्डमध्ये युवकांना. आजची जी युवा पिढी आहे, आमचे जे युवा श्रोते आहे, त्यांना तुम्ही या क्षेत्रात जर त्यांना करिअर करायचं असेल तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या युवकांना जर या फील्डमध्ये यायचं आहे तर चांगल्या प्रकारे अभ्यास करून तुम्ही इन्स्टिट्यूशनल एज्युकेशन घ्या किंवा सिनियर्सचं गायडन्स घेऊन नंतर या फील्डमध्ये, की जेणेकरून तुम्ही इथे आला तर त्याच्या जे तुम्ही शिकून आला आहे त्याचा उपयोग होईल आणि तुम्ही याच्यात चांगली प्रगती करू शकाल. तर मित्रांनो, आज आपल्याला कळलं की फोटोग्राफी ही फक्त लाईट्स किंवा कॅमेरापर्यंत मर्यादित नसते, तर बरीच पुढे गेलेली आहे. आणि संदीप वांद्रे सरांनी याविषयी आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. सर, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.